एका आवाजावर तुमची सगळी कामं ऐकणाऱ्या अलेक्साचा जन्म एका सस्पेन्समधून झाला आहे. ही गोष्ट सुरू होते ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या एका वेड्या ध्येयापासून. त्यांना स्टार ट्रेक मालिकेचं प्रचंड वेड होतं. त्या मालिकेमध्ये आवाजावर चालणारा कम्प्युटर त्यांना सत्यात उतरवायचा होता. त्यावेळी त्यांच्याकडे फार मोठे AI तज्ज्ञ नव्हते, पण तरीही त्यांनी गुपचूपपणे एक प्रोजेक्ट चालू केला आणि त्या प्रोजेक्टचं नाव होतं डॉपलर प्रोजेक्ट. 2013 मध्ये त्यांनी रोहित प्रसाद यांना कामावर घेतलं. रोहित प्रसाद यांनी अमेरिकन लष्करात आवाज ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं होतं. या यंत्राला 7 मायक्रोफोन होते. बीम फॉर्मिंग नावाचं हे लष्करी तंत्रज्ञान घरातील गोंधळ बाजूला सारून केवळ तुमचा आवाज ऐकण्यावर लक्ष केंद्रित करत होतं. आणि याच दरम्यान ॲमेझॉनचा फायर स्मार्टफोन दणकून आपटला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डॉपलर प्रोजेक्ट यशस्वी होणं हे ॲमेझॉनसाठी फार महत्त्वाचं होतं. अलेक्झांड्रिया या प्राचीन लायब्ररीच्या नावावरून त्याला अलेक्सा हे नाव देण्यात आलं आणि नोव्हेंबर 2014 मध्ये इको नावाने हे उपकरण बाजारात आले. ॲपलला त्यांचे पहिले 10 लाख आयफोन विकायला जवळजवळ 74 दिवस लागले होते. पण ॲमेझॉनने केवळ 2 आठवड्यात 10 लाख इको विकून इतिहास रचला होता. एकीकडे इकोची मागणी वाढत होती, तर दुसरीकडे युजर्सच्या मनात एक शंका निर्माण होत होती. आपल्या घरात असलेल्या अलेक्सा आपलं सगळं बोलणं गपचूप तर ऐकत नाही. ते आपल्या मदतीसाठी आहे की आपला डेटा ॲमेझॉनकडे पाठवण्यासाठी? याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं बोलणं अलेक्सा गपचूप ऐकते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.